मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर आपण असा आरसा घेतला जो एका गोलाचा भाग आहे, तर अशा आरशांना आपण गोलीय आरसे म्हणतो. आणि जर हा आरसा पुरेसा लहान असेल, म्हणजे गोलाचा अगदी लहान भाग असेल आणि आपण त्यावर समांतर प्रकाशकिरण सोडले, तर ते जवळजवळ एकाच बिंदूवर केंद्रित होतात. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अधिक सविस्तर माहिती घेणार आहोत. परावर्तनानंतर हे प्रकाशकिरण नेमके कुठे केंद्रित होतात, तो बिंदू नेमका कुठे असतो, याबद्दल आपण बोलणार आहोत. आपण हेही पाहिलं की जर आरसा खूप मोठा असेल, म्हणजे गोलाचा खूप मोठा भाग असेल, तर तो प्रकाशकिरणांना एकाच बिंदूवर केंद्रित करू शकणार नाही. तर मग हे साध्य करण्यासाठी आरसा नेमका किती लहान असावा हे आपण पाहूया. आणि आपण काही शास्त्रीय संज्ञांची देखील ओळख करून घेणार आहोत, कारण आपण पुढील सर्व व्हिडिओंमध्ये या संज्ञांचा खूप वापर करणार आहोत. चला तर मग आपण त्यांची ओळख करून घेऊया. काही तांत्रिक नावांनी सुरुवात करूया. ज्या बिंदूवर हे सर्व समांतर प्रकाशकिरण शेवटी येऊन मिळतात, त्याला नाभी असं म्हणतात, म्हणजेच फोकस. कारण तिथे प्रकाशकिरण केंद्रित होत असतात. आणि हे इंग्रजीतलं कॅपिटल एफ या अक्षराने दर्शवलं जातं. आता जर आपण पुन्हा आरशाकडे गेलो, तर त्या आरशाचा जो मध्यभाग असतो, म्हणजेच या पृष्ठभागाचा मध्यबिंदू, जो साधारणपणे इथे कुठेतरी असेल, त्या बिंदूला आरशाचा ध्रुव असं म्हणतात. आणि तो पी या अक्षराने दर्शवला जातो. ध्रुव पी आणि नाभी यांच्यातलं जे अंतर असतं, त्या अंतराला देखील एक नाव दिलेलं आहे. आणि ही अशी गोष्ट आहे जी आपण कायम वापरणार आहोत. याला नाभीय अंतर असं म्हणतात. आणि ते इंग्रजीतल्या लहान एफ या अक्षराने दर्शवलं जातं. म्हणजेच लहान एफ हे नाभीय अंतर दर्शवतं. नाभीय अंतर ही मुळात अशी एक संख्या आहे जी आपल्याला सांगते की प्रकाशकिरण आरशाच्या मध्यबिंदूपासून किती अंतरावर केंद्रित होत आहेत. नाभीय अंतर ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण जर आपल्याला हा आरसा कोणत्याही गोष्टीसाठी वापरायचा असेल, तर प्रकाशकिरण नेमके कुठे केंद्रित होतील हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, बरोबर ना? आपण काही गणिती आकडेमोड करून आणि परावर्तनाचे नियम वापरून नाभी कुठे असेल किंवा नाभी अंतर किती असेल हे शोधून काढू शकतो. त्यासाठी आपल्याला थोडी भूमिती आणि काही अंदाजित मूल्य वापरावे लागतील. आणि जर आपण हे सर्व केलं, जे आपण या व्हिडिओमध्ये करणार नाही आहोत, पण जर आपण ते केलं, तर असं दिसून येतं की हा बिंदू एफ साधारणपणे ध्रुव आणि गोलाचा केंद्रबिंदू यांच्या अगदी मध्यभागी असतो. हे अगदी अचूक नसतं, कारण सर्व काही अंदाजित आहे. पण हा बिंदू साधारणपणे मध्यभागी असतो. म्हणजेच हे नाभीय अंतर या गोलाच्या त्रिज्येच्या साधारणपणे निम्म असतं. चला तर मग ते लिहून दाखवू. म्हणजे हे एफ हे गोलाच्या त्रिज्येचा निम्म असतं. आपण त्रिज्येसाठी आर हे अक्षर वापरू आणि एफ म्हणजे आर भागिले 2. आणि याचा अर्थ असा की जर आपल्याला या गोलाची त्रिज्या माहिती असेल, तर आपल्याला नाभीय अंतर लगेच समजेल. जर गोलाची त्रिज्या 20 सेंटीमीटर असेल, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की नाभीय अंतर 10 सेंटीमीटर आहे, कारण ते त्याच्या निम्म असतं. आणि जाता जाता सांगतो, या गोलाची त्रिज्या असलेल्या या आरला देखील एक नाव दिलेलं आहे. त्याला वक्रता त्रिज्या असं म्हणतात. त्याला असं म्हणतात कारण ती खऱ्या अर्थानं या वक्र भागाची त्रिज्या असते. हा जो वक्र भाग तुम्ही बघू शकता, आपण गोलाची त्रिज्या असं म्हणू शकत नाही, कारण तो गोल काल्पनिक आहे, तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. म्हणूनच आपण या वक्र भागाची म्हणजेच आरशाची वक्रता त्रिज्या असं म्हणतो. मी नेहमी यामध्ये गोंधळून जायचो, विशेषतः जेव्हा आम्ही प्रयोगशाळेत जायचो. मी तुम्हाला सांगतो का ते. जेव्हा आपण प्रयोगशाळेत जातो तेव्हा आपल्याला या आरशासोबत प्रयोग करायला मिळतात, बरोबर? जर तुम्ही तो आरसा हातात धरला आणि समोरून पाहिलं, तर तो साधारण असा दिसेल. या चित्रात एक पेन आहे आणि त्याचं परावर्तन दिसत आहे. त्याकडे थोडा वेळ दुर्लक्ष करा, त्याची काळजी करू नका, पण फक्त आरशाकडे पाहूया. आता जेव्हा कोणी त्रिज्या हा शब्द उच्चारतो, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की माझ्या मनात काय यायचं. मी फक्त या वर्तुळाकार कडेच्या त्रिज्येचा विचार करायचो, कारण त्रिज्या म्हणजे तेच असतं ना. पण जेव्हा आपण वक्रता त्रिज्या हा शब्द वापरतो, तेव्हा लक्षात घ्या, आपण आरशाच्या स्वतःच्या त्रिज्येबद्दल बोलत नाही आहोत. आपण त्या गोलाच्या त्रिज्येबद्दल बोलत आहोत, ज्याचा हा आरसा एक भाग आहे. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हा आरसा घेऊन तो बाजूनी पाहावा लागेल. आपल्याला तो थोडासा तिरपा करावा लागेल, साधारण असा. आणि मग एका अशा गोलाची कल्पना करा जो या आरशाला पूर्ण करेल. आणि त्यानंतर त्या गोलाच्या त्रिज्येची कल्पना करा.
ती असेल वक्रता त्रिज्या. म्हणूनच जेव्हा आम्ही प्रयोगशाळेत जाऊन वक्रता त्रिज्या काढायचो आणि कोणीतरी म्हणायचं की याची वक्रता त्रिज्या समजा 25 किंवा 30 सेंटीमीटर आली आहे, तेव्हा मी नेहमी विचार करायचो की एवढ्या छोट्या आरशाची त्रिज्या 30 सेंटीमीटर कशी असू शकते. पण मी काय चूक करत होतो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि या गोलाच्या केंद्रबिंदूला देखील एक नाव दिलेलं आहे. त्याला वक्रता केंद्र असं म्हणतात. पुन्हा एकदा, जर आपल्या हातात आरसा दिला तर आपल्याला जो मध्यबिंदू दिसतो तो वक्रता केंद्र नसतो, तो आरशाचा मध्यबिंदू असतो आणि त्याला ध्रुव म्हणतात. तर हा बिंदू ध्रुव म्हणजेच आरशाचा मध्यबिंदू दर्शवतो. वक्रता केंद्र समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या गोलाची कल्पना करावी लागेल, ज्याचा तो आरसा एक भाग आहे. ठीक आहे. आणखी एक शास्त्रीय संज्ञा या आरशाच्या रुंदीशी संबंधित आहे. या आरशाचा व्यास किंवा रुंदी. जर तुम्ही हा व्यास इथून इथपर्यंत पाहिलात, तर त्याला आरशाचं द्वारक असं म्हणतात. ठीक आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण हा व्यास आपल्याला सांगतो की आरसा किती मोठा आहे आणि त्यावरून आपल्याला समजतं की तो किती प्रकाश गोळा करू शकतो. तर तुम्ही या आकृतीवरून सहज पाहू शकता. मी हे थोडं पारदर्शक करतो. जर आरशाचं द्वारक किंवा रुंदी जास्त असेल, तर हा आरसा गोलाचा एक मोठा भाग असेल आणि परिणामी तो जास्त प्रकाश गोळा करू शकेल आणि या बिंदूवर केंद्रित करू शकेल, ज्यामुळे हा प्रकाशबिंदू अधिक तेजस्वी दिसेल. मात्र लक्षात ठेवा, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की जर आपण आरसा गोलाचा खूप मोठा भाग बनवला, तर सर्व प्रकाशकिरण एकाच बिंदूवर केंद्रित होणार नाहीत. मग हा बिंदू थोडा बाहेर पसरायला सुरुवात होईल. त्यामुळे साधारणपणे आपण द्वारक लहान ठेवणं पसंत करतो. लहान म्हणजे आपल्याला ते नाभीय अंतरापेक्षा किमान 2 किंवा 3 पट लहान ठेवायचं असतं. जर ते तितकं लहान असेल, तर प्रकाशकिरण जवळजवळ एकाच बिंदूवर केंद्रित होतात. जर द्वारकाचा आकार खूप मोठा झाला, तर मिळणारा बिंदू तेजस्वी नक्कीच होतो, पण तो अधिक पसरण्याचीही शक्यता वाढते. आणि शेवटची एक गोष्ट, साधारणपणे जेव्हा आपण हे गोलीय आरसे काढतो, तेव्हा आपण एक रेषा काढतो, जी ध्रुव आणि वक्रता केंद्र यांतून जाते. आपण अशी एक सरळ रेषा काढतो आणि त्यावर एफ देखील असतो. या रेषेला मुख्य अक्ष असं म्हणतात. मुख्य अक्ष. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण जे प्रकाशकिरण आपल्याला मुख्य अक्षाला समांतर असतात, केवळ तेच किरण परावर्तनानंतर या एफ बिंदूतून जातात. समजा आपल्याकडे असे प्रकाशकिरण आहेत जे मुख्य अक्षाला समांतर नाहीत. चला एक उदाहरण पाहूया. समजा आपल्याकडे प्रकाशकिरण आहेत जे साधारणपणे असे आहेत. लक्षात घ्या, हे किरण एकमेकांना समांतर आहेत, पण ते मुख्य अक्षाला समांतर नाहीत. परावर्तनानंतर या किरणांचं काय होतं ते पहा. ते त्या एका बिंदूवर केंद्रित होत नाहीत. ते त्या बिंदूच्या खाली कुठेतरी केंद्रित होतात. आता ते कुठे केंद्रित होतात ते फार महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की ते या एफ बिंदूवर केंद्रित होत नाहीत आणि ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण भविष्यातील व्हिडिओमध्ये याचा सतत वापर करणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो कोणताही प्रकाशकिरण या मुख्य अक्षाला समांतर असतो, तो किरण परावर्तनानंतर या एफ बिंदूतूनच जातो. म्हणूनच जेव्हा आपण बहिर्गोल किंवा अंतर्गोल आरशांसाठी किरणाकृती काढणार आहोत, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, तेव्हा आरसा काढल्यानंतर आपण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुख्य अक्ष काढू, जो ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाईल. यामुळे जर एखादा प्रकाशकिरण या अक्षाला समांतर असेल, तर आपल्याला लगेच समजेल की परावर्तनानंतर तो या नाभीतूनच जाईल. तर हे सर्वसाधारणपणे असं आहे. चला, आपण जे शिकलो त्याची थोडक्यात उजळणी करूया. आपण काही शास्त्रीय संज्ञा शिकलो, ज्यांचा वापर आपण पुढे करणार आहोत. आणि आपण इथे पाहिलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की जेव्हा आपल्याकडे लहान रुंदीचे किंवा लहान द्वारक असलेले गोलीय आरसे असतात, म्हणजे जेव्हा द्वारकाचा आकार नाभी अंतरापेक्षा किमान 2 किंवा 3 पट लहान असतो, तेव्हा नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या साधारणपणे निम्म असतं.